क्या बात आहे. वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अजित मस्त एकदम सुंदर असा केली. याचबरोबर मी प्रसाद थोरवे साहेबांना विनंती करेन की आपण यायचा आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रसाद थोरवे. महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेमध्ये कैलास शेठ आपण पाहतोय की जेवढे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना क्या महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. आणि आज प्रसाद थोरवे साहेब आजचे साहेबांचे पुतणे आहेत. तर नक्कीच आज विधानसभेमध्ये कर्जतमधून महेंद्र थोरवे साहेबांना आपण या आमदारकीच्या पदावरती आरूढ होताना दुसऱ्यांदा पाहतोय. चांगलं कार्य. तर प्रसाद थोरवे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे आभार. त्याचबरोबर अजित जाधव यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आणि त्याचबरोबर आमचे सुरेश शिंदे साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अजित जाधव साहेबांचा इथे सन्मान होतोय. याचबरोबर एसटी महामंडळामध्ये अनेक वर्ष ज्यांनी कार्य केलेलं आहे असे आमचे सुरेश शिंदे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासदादा म्हात्रे च्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. हे सर्व अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान आपण इथे पाहिलाय. तर नक्कीच वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील रोशन पाटील अँड फ्रॉम तारा. काही क्षणाकरता श्वास रोखून ठेवला तर प्रत्येक चाहत्यांनी. परंतु नॉटआउटचा इशारा इनसाइड आउट. क्या बात है. टेक्निकली परफेक्ट स्टँड अँड डिलिव्हर्ड. सोहेल शेखचा हा षटकार. अप्रतिम टायमिंग. 6 धावा. झेल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख या खेळाडूचा खेळ. पहिला धक्का बसला. खरं तर सोहेल शेख हा खेळाडू बाद झाला. परंतु मैदानामध्ये पुन्हा एकदा अतिशय योग्य रणनीती. संदीप पाटील शिवकरचा खेळाडू डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. खरं तर हे बॅटल अतिशय महत्त्वाचं राहील या मॅचच्या दरम्यान. एका बाजूने असेल चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी तर दुसऱ्या बाजूने वैष्णवी 11 कोलाड. दोन दिग्गज कर्णधार. रायगडचा टायगर उस्मान तर दुसऱ्या बाजूने रायगडचा मिस्टर 360 डिग्री सुमित डोंगडे. सलग दोन वर्ष मालिकावीर हा पुरस्कार ज्याने पटकावला रायगड प्रीमियर लीग मध्ये असा खेळाडू. तर एका बाजूने आपण पाहिलं आपल्या फॉर्मसाठी संघर्ष करतोय. परंतु उस्मान जेव्हा जेव्हा आपल्या फॉर्ममध्ये आला तेव्हा मात्र प्रेक्षकांची मने जिंकणारी इनिंग साकारली अनेक मैदानावरती. त्यामुळे आज अपेक्षा आहे या प्रेक्षकांना उस्मान चांगल्या पद्धतीने खेळ आणि एका बाजूने चांगला खेळ दोन्ही टीम कडून पाहायला मिळेल. वैष्णवी 11 कोलाड टीमचा गोलंदाज निखिल. फुलटॉस बॉल गॅपमध्ये. गॅप सिलेक्शन टायमिंग प्रॉपर आणि इथे मात्र बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार रन्स मधील संध्याकाळ झाली आणि खरं प्रेक्षकांची आता गर्दी हळूहळू वाढू लागली. मैदानाच्या अवतीभोवती चहूबाजूला आता प्रेक्षक वर्ग तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळेल. आणि या षटकामध्ये आपण पहिल्या ओव्हरमध्ये निखिल पाटील जो अलिबागचा खेळाडू होता त्याच्या अगेन्स्ट 20 धावा आल्या. खरं तर बॅटिंग करताना
पहिल्या षटकामध्ये चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी या टीमला सुरुवात दमदार झाली आहे. जशी सुरुवात केली होती मागच्या सामन्यामध्ये खरं सोना 11 तळेगाव रासायनिक टीमने पहिल्या पॉवर प्लेमध्ये इथे मात्र आपण पहिला दुसरं दशक पूर्ण झालं, 20 धाबा आल्या. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय अंबादास शिंदे हा खेळाडू. वैष्णवी 11 कोलाड एक मोठं नाव. खरं तर या टीममध्ये अनेक व्यावसायिक खेळाडू पण खेळताना पाहिले. रायगड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू तात्या मानुसरे या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत, एक मोठं नाव. आणि या टीममध्ये खेळताना पण या खेळाडूंना पाहताय, ज्यामध्ये खरं तर योगेश पवार सारखा एक अतिशय स्फोटक खेळाडू तुम्ही पाहता मैदानामध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज हसमत. यस, बघा नावं अगदी योग्य आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. हसमत यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये येतील. हसमत कादरी हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना समोर उस्मान पटेल स्ट्राइक एंडला, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच चिटचा प्रयत्न होता, खरं तर आपण पहिला निर्णय बदलला, रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. प्रचंड वेगाने बॉल आला आणि मागे विकेट किपरलाही बीट केलं होतं, परंतु मागे चांगलं प्रोटेक्शन मिळालं. फ्लाय स्लिप आणि शॉर्ट फाईन लेगला जे खरं तर खेळाडू उभे आहेत त्यांच्याकडून एक रन देखील नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये एकतर्फी लढत पाहायला मिळाली, ज्यामध्ये पराभूत झाला होता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत संघ, ज्यामध्ये पहिला सामना जिंकला सोना 11 तळेगाव रासायनिक टीमने. त्यामुळे इथे देखील मोठं टार्गेट बनवावं लागेल या पहिल्या सत्रामध्ये. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट, फक्त ड्राईव्ह केला बॉलला, ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफच्या दिशेने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश. नजरहटी दुर्घटना घटी असं आपण अनेक फ्लेक्सेस द्रुतगती महामार्गवरती पाहिले, परंतु इथे तेच घडलं. थोडीशी चूक त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उठवला उस्मान आणि त्याच्या बरोबरीने संदीप पाटील या दोन खेळाडूंनी 2 धावा घेतल्या. धावसंख्येत वाढ, एकूण धावा आपण पाहता स्कोर कार्डवरती आतापर्यंत पाहायला मिळतील त्या म्हणजे 22-22. एक खेळाडू बाद. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस असताना सूर्य अस्ताला चाललाय. थोडंसं आपण पाहिला उन्हाचं प्रमाण देखील कमी होत चाललंय, त्यामुळे आता थोडासा दबाव बॅटिंग टीम वरती राहील. मागे आले आणि इथे मात्र अगदी आपल्या अतिथींना सलामी देणारा हा षटकार गुडघा टेकवत उस्मान पटेलचा हा षटकार पाहायला मिळाला. बॅटिंग करताना चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी टीम. नक्कीच रोशन आपण इथे पाहिलं सुरुवातीला मात्र तितकी चांगली फलंदाजी करत नव्हता, पण या ठिकाणी मात्र उस्मान पुन्हा एकदा खेळण्याच्या प्रयत्नात इथे मात्र क्षेत्राच्या टोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे आणि आता मात्र या खेळामध्ये उतरतोय तो उस्मान टायगर. आपण पाहताय कमालीचं कमबॅक आणि बघा एक सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. प्रत्येक आयवा कॅचला या ठिकाणी आई ग्रुप उभे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने टी शर्ट्स दिली जाईल. कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे यांच्या वतीने तुम्हाला टी शर्ट दिली जाईल, परंतु विनंती राहील आपण बाउंड्रीच्या बाहेरच बॉल पकडा. जे प्रेक्षक आहेत, खरं तर मी मगाशी म्हटलं उस्मानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. काल देखील रात्री आपण ते चित्र पाहिलं आणि आजही मोठ्या संख्येने आले. त्यांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेरच बॉल पकडा. पुन्हा एकदा वेगवान स्ट्रोक, क्या बात आहे. नटरंग स्टाईलने फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. आणि उस्मान पटेलसाठी सुवर्ण संधी आहे. रोशन लगातार 3 षटकार मारले तर नक्कीच 9191 हा जो नंबर आहे नक्कीच स्वर्गीय शकील शेठ पटेल आमचे तोशिफ पटेल यांच्याकडून हा पारितोषिक देण्यात आलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट बघा मोठ्या फटक्यानंतर पुन्हा एकदा डावाला पुढे घेऊन जायचा. सिंगल घेत एंड बदलला. स्वतःवरती विश्वास दाखवताना उस्मान पटेल हा खेळाडू. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय एक खेळाडू बाद 37. बघा एक विशेष विनंती आहे, स्टेजच्या समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण थोडे बाजूला उभे राहा. इथे जर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला आयवा कॅच मिळणार नाहीये, त्यामुळे प्लीज आपण बाजूला बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा आणि तुम्हाला त्या ठिकाणी टी शर्ट दिली जाईल. आयवा कॅचसाठी कुपन देखील आहे. या ठिकाणी जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बरोबर केतन मात्रेचा जेव्हा वाढदिवस राहील या स्पर्धेच्या निमित्तानं तेव्हा ड्रॉ ओपन केला जाईल. ज्याचं नाव येईल त्याला मात्र आपल्या स्वप्नातील एक बाईक देखील मिळेल. एक मोठं पारितोषिक या ठिकाणी आहे.
काका सर, आपण 2 षटकांचा खेळ पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, या ओव्हरमध्ये 17 आल्या. खरं तर सुरुवात दमदार झाली आहे. काय सांगाल तुम्ही या इनिंग बद्दल आणि उस्मान पटेलच्या या खेळीबद्दल? नाही, रोशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की एक जसं तू मगाशी म्हणे सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं, तर उस्मान पटेलला नेहमी आपण आक्रमक पाहिलं की कुठेही भारतभर किंवा भारताच्या बाहेर जेव्हा उस्मान पटेलचा आपण खेळ पाहतो तेव्हा उस्मान पटेलला पाहण्यासाठी अगदी सिंधुदुर्गाच्या मी टुर्नामेंट करताना पाहायला मिळालं की प्रचंड गर्दी. उद्या उस्मान पटेल येणार, तिथे प्रचंड गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हे योगदान आहे. आणि आज आपण पाहिलं की आक्रमकता पण त्याच्या खेळामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचबद्दल आपण पाहिजे जिथे गरज आहे तिथे एकेरी देखील त्यांनी योगदान दिले. सूरज पाटील अलिबागचा आणखीन एक खेळाडू, यावेळेस लेफ्टी. राऊंड द विकेट, फुलर लेन बॉल, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला, मिड विकेटमध्ये फिल्डर भरपूर वेगाने आले. योगेश पवार उचलला, बॉलला फेकलाय. अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्विक थ्रो आपण पाहिला त्या ठिकाणी योगेश पवार यांच्या माध्यमातून एक सिंगल त्या ठिकाणी ऍड होईल. धावसंख्येत भर पडेल. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण पाहता त्या ठिकाणी डीपमध्ये असणारा योगेश पवार अतिशय चपल असा खेळाडू. वयवर्ष 40 ओलांडली, परंतु आजही फिटनेस अप्रतिम. परफॉर्मन्स देखील तितकाच चांगला राहिला. यंदाचा हंगाम रबर बॉल क्रिकेट त्याने अक्षरशः गाजवलं. यावेळेला मात्र RPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तोही सहभागी झालाय. वैष्णव 11 कोलाड या टीमने प्रचंड मोठी बोली या खेळाडूसाठी लावली होती, जशी बोली अंगद पाटीलला लावली होती. चॅम्प्स 11 KPC इनामपुरी टीमने. 2 टीमचे हे प्रमुख खेळाडू आपण पाहता. एका बाजूने अंगद पाटील, दुसऱ्या संघामध्ये योगेश पवार यांना आपण पाहताय. तर सुमित डोंगरे स्वतः कॅप्टन, उस्मान पटेल स्वतः कॅप्टन. चांगलं बॅटल तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. या मैदानावरती प्रचंड गर्दी मैदानाच्या अवतीभोवती होताना आपण पाहताय. संध्याकाळचं सत्र होत चाललंय, डे नाईट फॉर्मॅट. बरेच जण ऑफिसवरून देखील येतील, आपल्या कामधंद्यावरून देखील येतील, परंतु या स्पर्धेमध्ये ते सहभागी होतील. त्यांची ही गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सूरज सारखा एक अनुभवी गोलंदाज, समोर पुन्हा एकदा डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज जो खरं तर शिवकर या गावाला बिलॉंग करतो. सातत्याने या खेळाडूचा देखील परफॉर्मन्स अतिशय महत्त्वाचा राहिला आहे प्रत्येक स्पर्धांमध्ये. जेव्हा जेव्हा 40 गाव प्रीमियर लीग आपण पाहिली त्याही स्पर्धांमध्ये खूप मोठं योगदान. आणि व्यावसायिक क्रिकेट आपण जर पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंट या संघाचा तो सदस्य देखील राहिलाय. यावेळेला मोठा फटका खेळायचा, परंतु टायमिंग जुळलेला नाही. पुन्हा एकदा योगेश पवार आज या इनिंग मध्ये व्यस्त राहिलाय. त्याच्या दिशेने फटका त्याने टिपला झेल आणि इथे मात्र दुसरा धक्का बसतो बॅटिंग करताना या ठिकाणी इनामपुरी टीमला. पाटा विकेट आहे, ॲडव्हान्टेज आहे फलंदाजांना. परंतु आता संध्याकाळ जसजशी होईल संधी प्रकाशामध्ये तुम्हाला देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे आता इथे तुम्हाला कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होतोय. फहाद कलबस्कर. फहाद कलबस्कर हा खेळाडू आता खरं तर मैदानामध्ये आलाय. खरं तर हे क्रीडांगण याचा उल्लेख आवर्जून करणार होतो, परंतु या ठिकाणी जसजशी गर्दी वाढेल तसतशी मात्र या स्पर्धेमध्ये वेगळी मजा तुम्हाला पाहायला मिळेल. एक वेगळा इतिहास या खरं तर भूमीचा राहिला आहे. या भूमीमध्ये भारताचे खरं तर पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं देखील आगमन 2 वेळा झालं होतं या खरं तर या ठिकाणी मैदानावरती. त्यानंतर अमितजी शहा त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं होतं. त्यामुळे एक ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाला ओळखलं जातं. आणि आज याच क्रीडांगणामध्ये रायगड जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा पर्व 5वं रायगड प्रीमियर लीग 2024 आयोजक या ठिकाणी आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा या ठिकाणी नक्कीच अनुभव घेत आहे. नवीन फलंदाज फहाद कलबस्कर आणखीन एक खरं तर त्या ठिकाणी महाड मुरुड परिसरातला हा खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल झाला. उस्मान पटेलच्या ताफ्यामध्ये असलेले सर्व खेळाडू उस्मानवरती मात्र नजरा खेळल्यात प्रत्येक प्रेक्षकांच्या. कशी कामगिरी या खेळाडूची होईल. आतापर्यंत चांगलं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं, परंतु कमबॅक होत असताना आपण पाहताय सूरज पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, गॅपमध्ये फटका वेगाने चाललाय आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग. सुमित खरं तर आपण पाहिलं फिल्डिंगमध्ये अतिशय चपल क्षेत्ररक्षक. काल अक्षय पवार या खेळाडूला आपण पाहिलं खरं तर रायगडचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा खरं तर पुरस्कार मिळाला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून. त्याला देखील थोडंसं नक्कीच प्रोत्साहन दिलं कमिटीच्या माध्यमातून. त्यांनी केलेली कामगिरी आपण सध्या पाहिली.
पण एका बाजूने सुमित देखील एक तितकाच चपळ क्षेत्ररक्षक या ताफ्यामध्ये स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये लॉंगॉनमध्ये उभा आहे. चांगलं प्रोटेक्शन त्यानेही दिलंय. सिंगल आली, एंड बदलला, स्ट्रायकिंग एंडला आलाय उस्मान पटेल हा खेळाडू. नेक्स्ट बॉल, क्या बात है, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. यावेळेला लॉंग ऑनला क्लिअर करत अगदी सहजगत्या बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. उस्मान पटेल ब्रँडेड षटकार. दोन बॉल मध्ये 2 षटकार आलेत. जर आता या चेंडूवरती षटकार आला तर स्वर्गीय शकील शेठ पटेल यांच्या स्मरणार्थ आमचे स्टार संघाचे स्टार खेळाडू तौसिफ पटेल यांच्याकडून 9,191 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तो उस्मान पटेल याला. क्या बात आहे. अतिशय आपण पाहता क्लीन हिटिंग ज्याला म्हणता येईल. खरं तर अप्रतिम टायमिंग आणि त्यानंतर आपण पाहिला व्हेरिएशनच्या अगेन्स्ट मात्र चांगले फटके पाहायला मिळाले. सूरजकडे असणारं व्हेरिएशन त्यालाही चांगलं चोख प्रत्युत्तर आतापर्यंत दिलं उस्मान पटेल या खेळाडूने. आणि संघाचा अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. 51 धाबा. चाम्स 11 KPC इनामपुरी या टीमच्या माध्यमातून चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. चाम्स 11 KPC इनामपुरी संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना लगातारचा हा तिसरा धमाका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. उस्मान पटेल ही इज ऑन फायर. आणखीन एक षटकार. आज खरं तर षटकार चौकारांचे आविष्कार हे उस्मानच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि इथे 3 षटकांचा खेळही संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चाम्स 11 KPC इनामपुरी टीमची धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद 57 येणारे 3 षटक. कशा पद्धतीने उस्मान या ठिकाणी बरसतो मैदानामध्ये की मोहन त्याला कशा पद्धतीने थांबवतील वैष्णव 11 कोलाड संघ. चाम्स KPC इनामपुरी या संघाकडून खेळताना आपल्याला दिसतोय. तर KPC संघाचे पुरस्कर्ते आदरणीय गजानन शेठ पाटील यांना देखील विनंती असेल की आपण आला असाल तर नक्कीच आपलं स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी पण पाहायला मिळतं उस्मान पटेल नावाचं वादळ. चौकार षटकारांची बरसात. तब्बल 37 धावांचं त्यांनी दिलेलं वैयक्तिक योगदान. आणि संघाची धावसंख्या 19% सरासरी जाऊन पोहोचते 57च्या घरात. येणारी 3 षटकं म्हणजे 18 चेंडूच्या खेळामध्ये याच पद्धतीने जर उस्मान पटेल पाहायला मिळाली तर मात्र फार मोठी धावसंख्या पहिल्या सामन्यात पण इथे पाहायला मिळेल. अलिबागचं सूरज पाटील खरं तर सिव्हिल इंजिनियर हा जो गोलंदाज सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत होता पण त्या षटकात त्यांनी तब्बल 20 धावा खर्च केल्या. दरम्यान 4थ्या षटकाकडे पण वळटून निखिल पाटील गोलंदाज आहे. यावेळी एंडकडून आपल्या बॉलिंगवर इथे पहिला चेंडू मात्र निर्धाव इथे पाहायला मिळाला. समोर फलंदाज खेळतोय तो अर्थातच यावेळी फहाद कळवसकर. पुन्हा एकदा या ठिकाणी निश्चित आपण पाहायला मिळालं चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलंय. लेग पंचांचा येतोय 1 धावेचं धाव योगदान आणि धावफलकात वाढ होती 58. उस्मान पटेल ऐवा कॅच या ठिकाणी मनीष. कोणत्याही खेळाडूला क्रिकेट खेळाडूला या ठिकाणी ऐवा कॅच घेतली तर आमच्या आयोजकांकडून आपल्याला पाहायला मिळते का कोणत्याही प्रकारचं पारितोषिक मिळणार नाही याची नोंद घ्या फक्त आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना. तर आपण मैदानाकडे गोलंदाज निखिल पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी
पंचांच्या निश्चितच उजवीकडून यावेळीचा चेंडू कट केलाय, सोरेख कट या ठिकाणी अर्थातच जमिनीला सरपटत चेंडू मात्र सीमारेषेकडे जाईल आणि येतोय हा सुंदर फटका उस्मान पटेलच्या बॅटमधून चौकार. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी बॅटनं पुरेपूर वापर केला. पुढचा रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र निश्चित त्रिफाची झाला उस्मान याची खेळी पर्यंत या ठिकाणी मात्र प्रेक्षकांकडून एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट या खेळाडूसाठी व्हायला पाहिजे. कारण त्यांना तब्बल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 41 धावांचं योगदान दिलं. 13 चेंडूमध्ये 41 धावा आणि ज्याच्यामध्ये तुम्ही पाहता 4 षटकार आणि तब्बल 3 चौकारांच्या मध्ये त्यांनी खेळी सजवली. उस्मान पटेलची खेळी मात्र इथे समाप्त झाली असली तरी त्यांनी नावाप्रमाणे, कारण हा खेळाडूने देशी विदेश गाजवलेला खेळाडू, तेवढं याचा निश्चितच एक चांगलं योगदान त्या खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि नवीन फलंदाज उस्मानची जागा घेतोय निकेश म्हात्रे. आणि निकेश म्हात्रेसाठी देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते तौसिफ पटेल यांच्याकडून 9191. उस्मान पटेलने नक्कीच तो पारितोषिक पटकावलाय. तर निकेश म्हात्रे इथे एक गोलंदाज आपण पाहायला मिळतो. निखिल पाटील अलिबागचा गोलंदाज आहे. दरम्यान धावान निश्चितच धावांना योगदान द्यायचा प्रयत्न उस्मान पटेलचा या ठिकाणी 41 धावांचे योगदान दिलं. मागच्या सामन्यामध्ये आपण अर्धशतक देखील पाहिलं, तसं वाटलं होतं प्रेक्षकांना की उस्मान पटेल या ठिकाणी अर्धशतक नोंदवेल, पण तो क्रिकेट आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच दुसऱ्या चेंडूवर या टीव्ही आपण पाहायला मिळेल, दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला अडवलं गेलं आणि तोपर्यंत एक धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 4थं षटक मार्ग असते. कलबसकर महाडचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. दुसरीकडे निकेश म्हात्रे आहे. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक मिडविकेटकडून आणि द्वीप घेऊन येतोय, कोणती चूक करत नाही. सुरेख झेल इथे घेतला गेला आणि हा आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. तो अर्थात आपण पाहायला मिळतं ते चॅम्प केपसी इनामपूर नक्कीच हवामानामध्ये थोडंसं बदल आपल्या पाहिजे. सूर्यदेवता अर्थातच अरबी समुद्राकडे या ठिकाणी जाताना दिसते. काही क्षणांमध्ये अंधाराचं साम्राज्य देखील पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने चेंडू फलंदाजांना अतिशय चांगला या दिवसरात्र क्रिकेटमध्ये दिसत होतं, आता मध्ये थोडं तिथे पाहिलं गोलंदाजाचं वर्षवर्ष पाहायला मिळेल. निखिल पाटील याने एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा झाल्या त्या आता 4 गडी बाद धावफलकार आल्या त्या 63 होतं निखिल पाटीलचं, ज्याने 6 धावा खर्च केले, 2 विकेट प्राप्त केले, ज्याच्यामध्ये अर्थातच मोठा फलंदाजाला मार्गावर बदल अली पटेल नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय. तो चॅम्प्स केपीसी इनामपुरी संघाचा, ज्या संघाचे गजानजी पाटील आणि दर्पणजी जेडिया संघाचे आधारस्तंभ म्हणून आहेत. दुसरीकडे वैष्णवी 11 कोलाड संघाचे तात्या माळुसरे सर, जे प्रथम निश्चित प्रसिद्ध उद्योजक या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या संघाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 4 षटकं समाप्त झाल्यानंतर अली पटेल नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये येतोय आणि गोलीसाठी पाचारण केलं गेलं जाते ते सुमित धोंगडे या संघनायक अर्थातच वैष्णवीलन कोलाड संघाचा गोलंदाज यावेळी शुभम दुबे. दुबे या ठिकाणी गोलंदाज आहे. आपल्या बॉलिंग वर्कर जवळपास आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात पंचांच्या उजवीकडून गोलसाठी सज्ज होतोय. 17 ते 18 बॉलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं
शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर पाहत आहे. लॉंग ऑफ पाहायला मिळाली. शॉर्ट फाईन लेग आहे, डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. एक डीप मिड विकेट आणि एक वाडिश लॉंग ऑन. पुढचा चेंडू यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतला आहे, पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे शेतशी चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू निश्चितच सुरेख पकडला गेला, तोपर्यंत एक धावीचं आणखीन योगदान इथे मिळालं. ते फलंदाजला एक धाव मिळते. ती फलंदाज यावेळी निकेश म्हात्रेला त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या 1 निवड येतात त्या 64 धावत. आपल्याकडे क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल इथे केला गेला आहे. आपण पाहतात या ठिकाणी मात्र डीप पॉईंटच्या क्षेत्रक्षेत्राला थोडंसं जवळ घेतलं आहे. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये इथे आणलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज यावेळी आपल्याला पाहायला मिळेल तो अली पटेल. स्थानिक खेळाडू आहे, निश्चित चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय का. उस्मानचा छोटा बंधू अली पटेल या ठिकाणी खेळताना मात्र यावेळी बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क आलेला नाही. चेंडू निर्धाव जातोय. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. 5वे षटक मार्गस्थ. वैष्णवीरान कोलाड आणि चॅम्प्स केपीसी नामपुरी या 2 संघात चालू असलेली लढत. आणि या आता दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला सामना सोना 11 तळेगाव रसायनी संघाने सुंदररीत्याने जिंकला होता, कारण 97 धावा धावपलकावर नोंदवल्या. 58 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं होतं. जाऊया मैदानाकडे. मोठा रनअप आहे गोलंदाजाचा शिवम दुबे. पुढच्या चेंडूसाठी यावी शेतच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कव्हरमधून चेंडू जातोय आरपार सीमारेषेच्या पलीकडे आलेला. एक आणखीन एक सुंदर फटका. अली पटेल आपल्या मोठ्या बंधूंच्या माध्यमातून अर्थातच क्रिकेटचं निश्चितच एक चांगलं योगदान घेण्याचा प्रयत्न, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ केला आणि चौकारांनी आपलं खातं उघडतोय. पुन्हा एकदा सज्ज पुढच्या चेंडूसाठी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. जी उस्मान पटेलने चूक केली तर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 41 धावसंख्या तो त्रिफळशीत झाला. या ठिकाणी अली पटेल देखील तोच प्रयत्न करत होता, कारण रिव्हर्स फटके म्हणजे दुधारी तलवार असं नेहमी म्हणतात. लागलं तर आभार, नाही तर बरबाद असं म्हणतात. पण बऱ्याच वेळा आपण पाहायला मिळतं रिव्हर्सच्या मधून धावाही येतात आणि विकेट देखील अर्थात बहाल केल्या जातात. या ठिकाणी अली पटेलचा चुकीचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चेंडू जर आपण पाहिलं तर उजव्या यष्टीच्या अगदी काहीसं जवळून हा चेंडू जात होता, प्रयत्न करत होता. यश मात्र इथे आले नाही. धावपलकर पाहायला मिळतात. 68 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. 4 फलंदाज या ठिकाणी गमावले. उस्मान पटेल बाद झालं, सोहेल शेख बाद झालं, संदीप पाटील आणि फराद गलबस्कर जो मार्चचा खेळाडू या ठिकाणी मैदानातून परतला. आणि त्यानंतर मात्र 5व्या आणि 6व्या क्रमांकावरील फलंदाज निकेश म्हात्रे आणि अली पटेल. गोलंदाज तयार. शिवम दुबे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावेळी चेंडूला हलकंसं घेण्याचा प्रयत्न केला. कार्पेटच्या स्थानी चेंडू जातोय. इथे मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉन क्षेत्ररक्षक आहे. चेंडू होतोय यष्टीच्या दिशेने अचूक फेकी इथे पाहायला मिळाली आणि 1 धावीचं योगदान अलीच्या अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 धाव संघाला मिळते. 69 धावा आतापर्यंत धावपलकावर इथे आल्यात. गरज आहे मोठ्या धावांची, कारण मोठं मैदान आणि या मोठ्या मैदानावर अर्थातच साधारणतः 100च्या जवळपास धावसंख्या धावपलकर झाली तर निश्चित एक चांगलं योगदान म्हणता येईल या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोर मात्र निकेश मात्र ओवे हा फलंदाज आहे. यावेळी चेंडू हवेतून घेण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. इथे मात्र झेल घेतला गेला आणि आणखीन एक धक्का इथे आपल्याला पाहायला मिळाला. निकेश म्हात्रेचा आपण विचार केला तर केवळ 2 धावांचं योगदान दिलं. आणि आता नेरेचा एक नावाजलेला खेळाडू अर्थात आदित्य मस्कर यावेळी आपल्या या ठिकाणी पाहूया डावाला आकार देण्याचा प्रयत्न करेल का. चांगले यश मिळालं. गोलंदाजी शिवम दुबेची अतिशय चांगली या ठिकाणी पाहिले. एकेरी धावाली, एक केवळ चौकारी ते पाहायला मिळालं. आतापर्यंत त्याचा विचार केला तर 5 निश्चितच त्याने
धावा फार कमी दिल्या आणि हेच खरं योगदान इथे पाहायला मिळेल. एकूण धावपलकर धावेनं पोचल्या त्या 69. 5 बाद 69. आदित्य मस्कर मॅन फ्रॉम नेरे. नेरे गाव म्हटलं तर निश्चितच क्रिकेटचे मधल्या खूप चांगले योगदान देणारे अनेक खेळाडू आपल्याला नेरेच्या मैदानातून पाहायला मिळाल्यात. आणि पनवेल तालुक्याचा विचार केला तर आज तब्बल 29 खेळाडूच्या अख्खा देशामध्ये आपली हजेरी निश्चित लावली. त्यांनी अख्खा देशामध्ये जात रायगडच्या खेळाडूंनी दिलेले योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत होतो क्रिकेटची पंढरी दरम्यान यावी. पुढचा चेंडू यावेळी बॅटच्या खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र हवेतून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चित अली पाटील या ठिकाणी नाकाब निश्चित पाहायला मिळाला. आणि चेंडू मात्र इथे शॉर्ट टर्मच्या क्षेत्राच्या हातामध्ये विसवला आणि आणखीन एक धक्का बसला. हसमत गाजरी यांना मिळाले हे निश्चित यश होतं. का पहिल्या चेंडूवर पहिला विकेट आणि प्राप्त करण्यात यशस्वी ठरला. आणि मैदानातून नवीन फलंदाज या ठिकाणी विजय बालाजी. डेरुली गावाचा हा खेळाडू आहे. विजय बालाजी या ठिकाणी 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. शेवटचे षटक तुम्हाला पाहायला मिळेल आणि या येणारे 5 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळेल ते निश्चितच यावेळी पहिल्या चेंडूवर पहिले यश मिळालं या गोलंदाजाला. विजय बालाजी यावेळी 8व्या क्रमांकाचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला पाहिलं त्याने, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला, डीप स्क्वेअर लेगच्या त्याच्या चेंडूवर येतोय, अचूक फेकी यशच्या दिशेने फेकी करतोय. तो पण एक धावेचं योगदान इथे मिळते. एका धाव्याने आपलं या ठिकाणी खातं उघडतं आणि धावफलकात वाढवते. धावफलकात धावा येतात त्या 70. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. विजय बालाजीने आपलं खातं उघडलं. या ठिकाणी आदित्य मस्कर नेऱ्याचा खेळाडू या ठिकाणी समोर आहे. क्षेत्रक्षमतेत निश्चित बदल इथे केला गेला आहे. तसं पाहिलं तर आदित्य मस्कर आक्रमक फलंदाज म्हणून निश्चित पाहायला मिळालं. अनेक मैदान त्यांनी गाजवले. ओवेनकडून मात्र चांगला टप्पा या ठिकाणी अस्मत केदारी या गोलंदाजांनी निश्चित ठेवले. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये आपण पाहिलं तर निश्चित ऑफसाईडला या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक आणि ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक आणि डावखरा फलंदाज आहे. यावेळी चेंडूला पाहिलं, चेंडूला त्यांनी सोडून दिलं. पंचांनी या ठिकाणी आपले हात जमिनीला पसरवले आणि या ठिकाणी दर्शवलं की हा चेंडू स्वेर आहे. 1 धावेचा आणखीन एक योगदान. 1 धाव मिळते ती चाम्स KPC इनामपुरी या संघाला. धावफलकात 1 निवाड. धावफलकात धावा येतात त्या 71. अतिरिक्त धावेमध्ये आणखीन एक धावेचं योगदान. शॉर्ट पॉईंट इथे जवळ थोडासा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तर डावखरा फलंदाज यावेळी आदित्य मस्करसाठी पुन्हा एकदा पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू ते पाहिल्याने फलंदाजाच्या पुढ्यातून चेंडू उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर निघाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. शेवटचे षटक. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कारण जसं आमचे रोशन पाटील म्हणाले की निश्चित आज कोणत्या प्रकारची सुट्टी नाही. बुधवार आणि त्यानंतर बरेचसे प्रेक्षक रात्रीच्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी इथे येतील. आणि पनवेलच्या रजनी क्रिकेट स्पर्धा म्हणाल्या की प्रचंड गर्दी नाहून निघतो ते अर्धादास मैदान हे योगदान आहे. वळी या मैदानाकडे गोलंदाज थोडंसं क्षेत्रात बदल करतोय. या ठिकाणी लॉंगॉन लेग क्षेत्रक्षक मोठा तैनात केला गेला. दरम्यान पुढचा चेंडू उजव्या साईडने खेळलाय. चेंडूला इथे क्षेत्रक्षक जवळून चेंडू जातोय. निश्चितच तो डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडू येतो. थोडासा ओव्हरथ्रो फायदा इथे उचलला गेला आणि निश्चितच इथे चांगलं योगदान घेण्याचा प्रयत्न. पाहूया ही धाव इथे पूर्ण होईल की नाही. आणि या दरम्यान ही धाव देखील पूर्ण. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मी नेहमी म्हणत होतो संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असलं की संसाराचं राडगडगं चांगलं वेगात पुढचं. तसं क्रिकेटमध्ये 2 खेळामध्ये ताळमेळ असावं लागतं आणि ताळमेळ आपल्याला पाहायला मिळते आदित्य मस्कर आणि विजय बालाजीमध्ये. धावफलकात पुन्हा एकदा वाढवते ती पाऊण षटक अर्थात 75 धावा धावफलकावर. शेवटचे षटक. 2 फलंदाजांमध्ये थोडंसं हे दुगुज पाहायला मिळतं की आपण येणाऱ्या चेंडूवर काय करायला पाहिजे.
हे योगदान इथे पाहायला मिळेल. एक चांगली खेळपट्टी आणि हिरवगार मैदान आणि त्याचा विशेष फायदा या दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळाला. कारण पहिल्या सामन्यात सत्यानं धावल्या, पुन्हा एकदा डावकर फलंदाज मस्कर खेळण्याची तयार असेल. आदित्य मस्कर 4 या धावसंख्येने खेळतोय. पुढे चेंडू यावी, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हलकासा खेळण्याचा प्रयत्न इथे. बॅट आणि चेंडूचा संपर्क आपण पाहूया. पंचदोषात अर्थात लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येते. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धाव आणखीन एक संघाला. खेळाचं अगदी शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये खरं चौकार आणि षटकारांची बरसात इथे व्हायला आवश्यक आहे. पण इथे गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णपणे रोखून धरले आणि खेळपट्टीचा पुरेपूर वापर या गोलंदाजीने अर्थातच केदारीने केला आणि त्यामुळे धावा मात्र रोखून धरल्या त्या चॅम्प्स KPC इनामपरी संघाच्या. 76 धावा धापलकावर. पुढचा चेंडू यावी हवेतून चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला आहे. 1 बाउंड चेंडू इथे पकडला गेला आहे. अर्थातच यावी शेतशी चेंडू फेकते. ओव्हर थ्रो पाहायला मिळाला आणि पाहणार होती ते तिसरी धाव पूर्ण होणार की नाही. आणि यात पाहूया आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये आपण पाहायला मिळतात की तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण म्हणजे पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहिलं तर जावेद फरीद कल्याण ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान दिले आणि त्याचबरोबर रमेशजी म्हात्रे सर सागाव डोंबिवली अर्थात यांचं देखील खूप चांगलं योगदान. खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना चॅम्प्स KPC इनामपुरी या संघाने प्रथम फलंदाजी करताना अर्थात कर्णधार उस्मान पटेल या संघाने धावा धापलकावर जमवल्यात. त्या तब्बल 1 धावा 19 धावा धावत आणि 80 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं. 80 धावा 6 षटकामध्ये म्हणजे प्रति षटक 13.33च्या सरासरी धावसंख्या धापलकर नोंदवजी वैष्णवी 11 कोलाड या संघाला. हे शेवटच्या षटकाचा विचार आपण केला. या गोलंदाज केदार यांनी तब्बल 10 धावा खर्च केल्या आणि एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारे खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल पुन्हा एकदा ऐकणार आहोत आमचे तारागावचे एक सुपुत्र ज्याने रायगड जिल्ह्याच्या अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या ते रोशन पाटील सरांना. धन्यवाद. हॅलो पण काही सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर, आमचे नवी मुंबईचे पोलीस ऑफिसर आदरणीय प्रदीप चौधरी साहेब इथे उपस्थित आहेत. तर प्रदीप चौधरी साहेबांना मी विनंती करेन, प्रमोद चौधरी साहेब की साहेब यावं आपण. प्रमोद चौधरी साहेब, तर मी विनंती करतोय की लाईट्स ऑन करायचे आहे जनरेटर ऑपरेटर. तर आमचे प्रमोद चौधरी साहेब हे पोलीस दलामध्ये नक्कीच कार्यरत आहेत. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. खरकरमधून आता सध्या नवी मुंबईमध्ये चांगलं योगदान साहेबांचं राहिलंय. याचबरोबर आमचे सन्माननीय केंद्रीय गुप्तचर विभाग आदरणीय दादाभाऊ आंबळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपण आपला वेळ दिला या स्पर्धेसाठी, तर मी केंद्रीय गुप्तचर विभाग
चे सन्माननीय दादाभाऊ आमळे साहेबांचा इथे शुभ सन्मान करण्याची विनंती कैलाश दादा म्हात्रे यांना करतोय. लाईट्स ऑन करायचे आहे. तर यानंतर सामना बघा विनर विनर या संघांमध्ये असेल याची नोंद घ्या. म्हणजे सोना 11 तलेगाव संघ हा पहिला सामना जिंकलाय. आता मात्र या दोन संघांमधून जो संघ जिंकेल त्याला लगेचच खेळायचं आहे याची नोंद घ्या. आमले साहेब धन्यवाद आहे तुमचं. तर लाईट्स ऑन इथे केली जाईल काही क्षणामध्ये. तर मी आयोजक कमिटीच्या वतीने सूचना करतोय आमचे लाईटमॅन आहे ना की आपण लाईट्स चालू करायची आहे. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि सर्व आई ग्रुपचे कमिटी मेंबर या स्पर्धेला मात्र 4 छान लावण्याचं काम करतायत. अथक मेहनत आहे, अथक परिश्रम आहे स्पर्धा भरवण्यासाठी. यस हॅलो. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5 या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत. कैलासदादा म्हात्रे खरं त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि स्पर्धेचा खरं तर लीग स्टेजमधला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना. दुसरं सत्र बाकी आहे. 80 धावांचा पाठलाग वैष्णवी 11 कोलाड टीमला मैदानामध्ये करायचा आहे. संदीप प्रकाश मगाशी उल्लेख केला का तर हे सत्र अतिशय निर्णायक राहील कारण इथून धावा करणं एक मोठी जोखीम राहील बॅटिंग टीमसाठी. परंतु समोरच्या टीममध्ये योगेश पवार, सुमित डोंगरे सारखे ताकदवर खेळाडू आहेत. त्यामुळे चांगलं बॅटल, चांगला संघर्ष तुम्हाला या मॅचच्या दरम्यान इथे अनुभवायला मिळेल. सहा षटकं, 36 चेंडू आणि 80 धावा, प्रतिषटक 13.33 हा रिक्वायर्ड रन रेट असेल पर ओव्हर मागे. बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 कोलाड या टीमसाठी पहिली जोडी मैदानामध्ये सुमित डोंगरे आणि त्याच्याबरोबरने विनय गावण वल्लभ गावचा खेळाडू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आधी बॉलिंग मार्कवरती रायगडचा सुपर डुपर स्टार अंगद पाटील. बघा सामना थोडा थांबवायचा आहे. 2 मिनिटं आपण खेळ थोडा थांबवा आणि एक रॉयल एंट्री आपण पाहताय का तर ड्रिंक्स ट्रॉली आमचे स्वतः कैलासदादा, त्याच्या बरोबरीने गुरुदादा आणि सर्व सहकारी. थोडीशी रोशन पाहणी करतात कैलाश दादा म्हात्रे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आपण पाहतोय की काय काय त्रुटी आहेत ज्या असतील त्या लगेचच भरून काढण्यासाठी आणि प्रेक्षक कोणत्या पद्धतीने आनंद घेतात त्याचं सर्वेक्षण मात्र ती पूर्ण आई ग्रुप टीम करते. त्याच्यामध्ये आई ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत कैलाश म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि सर्व किरण खानावकर देखील आहेत. सर्व मॅनेजमेंट कमिटी मात्र हा फेरफटका मारताना आपल्याला मैदानामध्ये दिसते. खूप सुंदर आयोजन नियोजन. आणि रोशन विशेषतः काल जो रायगड ठाणा ज्या 2 मॅच आपण पाहिल्या त्याच्यामध्ये प्रेक्षकांनी मात्र रेकॉर्ड केलाय अलोट गर्दी. कारण गाड्यांना पार्किंग लावण्यासाठी मात्र इथे जेवढी मैदानामध्ये बसण्याची सुविधा आहे तेवढी पार्किंग देखील तेवढी सुविधा आहे. म्हणजे कोणतीही खंत इथे आढळून आलेली नाहीये काल. आणि तो आनंद मात्र प्रेक्षकांनी तेवढ्याच उत्साहामध्ये घेतला जो रायगड ठाणा या 2 मॅच आपण पाहिल्या. 24 लाईव्ह इव्हेंट्सने तर 4 छानच लावले. आणि काल ज्या 2 मॅच झाल्या त्यांना सर्वाधिक व्ह्यू रायगड प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंतच्या सर्वात व्ह्यूज मात्र कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या. हे देखील यश आहे खऱ्या अर्थाने आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचं.
हे तुमचं यश आहे, हे कमिटी आय ग्रुप कमिटीचं यश आहे, हे कैलाश म्हात्रे गुरुशेठ म्हात्रे यांचं यश आहे. ऋषी काय सांगशील? खूप चांगला प्रतिसाद खरं या स्पर्धेला मिळाला. काल प्रेक्षकांची गर्दी आपण पाहिली आणि असं म्हणतात जेवढी जास्त गर्दी तेवढी त्या स्पर्धेला प्रसिद्धी. आणि ऑलरेडी आपण पाहता आमचे स्पर्धेचे आयोजक देखील तितकेच फेमस आहेत. कैलासदादा गुरुदादा ही जोडी आपण त्यांना पाहताच. त्यांच्या समवेत किरणजी खानावकर बंटी सर्व सहकारी या ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये दाखल झाले होते. आणि यानंतर आपण सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरसाठी रायगडचा सुपर डुपर स्टार अंगद पाटील राईट अमोर द विकेट. पहिला बॉल शॉटम पूल करायचा, बॉल स्क्वेअर लेग रिझन मध्ये घेऊन काढला, उंची घेतली आणि चांगला प्रयत्न होता संदीप पाटील खेळाडूचा. अगदी लास्ट मोमेंटला ते स्किड झाले, त्यामुळे बॉडी बॅलन्स गमावला, परंतु चांगला एफर्ट्स त्याने लावलाय. सर्व खेळाडू टाळ्यांचा प्रतिसाद त्याला देत असताना, कारण इथे जर का पहिल्या बॉलवरती सुमितचा विकेट मिळाला असता तर नक्कीच सुरुवात खराब झाली असती वैष्णवी 11 कोलाड टीमसाठी. आणि परंतु सुदैव चांगला आहे आणि नियतीला हे कदाचित मान्य नसावं. इथे 2 धावा आल्या बॅटिंग करताना वैष्णवी 11 कोलाड टीमला. अकाउंट ओपन झालंय सुमितचं, अकाउंट ओपन झालंय वैष्णवी 11 कोलाड या टीमचं. एकाच संघामध्ये खेळणारे एक खरंतर खेळाडू आज एकमेकाच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अंगदचा पुढचा चेंडू यावेळेला क्या बात आहे, फ्लिक केला बॉलला, अप्रतिम टायमिंग, फक्त दिशा दिली आणि बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर एका टप्प्याने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. पायात टाकलेला यॉर्कर आणि त्याच्यावरती मात्र चांगला प्रत्युत्तर दिलाय सुमित डोंगडे या खेळाडूने. मिस्टर 360 डिग्री सलग 2 वेळा खरं त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. RPL सीझन 1, RPL सीझन 2 मध्ये. तिसरा पुरस्कार होता 4 व्हीलर, ती पटकावली ती किरण पवार. त्यानंतर मागच्या वर्षी बंटी बद्रिके तो मालिकावीर राहिला आणि याही वर्षी आपण पाहताय अल्टो कार आपल्या व्यासपीठासमोर आहे. कोण राहील या खरं तर 4 व्हीलर कारचा मानकरी, यासाठी तुम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये तुम्हाला द्यावं लागेल. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स फार महत्त्वाचा राहील. बघा टॉवर्स देखील ऑन झालेत. आता आपण फ्लड लाईटमध्ये आलेलो आहोत. अतिशय चांगलं क्रीडांगण वाकुबाई मंदिर ओवे सेंट्रल पार्क मध्ये सध्या आपण आहोत. स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक बघा, ब्लॅक स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक आपण थोडे बाजूला व्हा प्लीज. यस, अतिशय सुज्ञ प्रेक्षक आहेत, त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. कधी कधी आपण पहिला खरं तर बॅटिंग करत असताना अडचणींना देखील सामोरं जावं लागतं आणि इथे मात्र ब्लॅक स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षकही बाजूला झालेले आहेत. परंतु पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. याही वेळेला त्याच दिशेने फटका, इथे फिल्डर आहेत मागे, मागे जी चूक झाली ती पुन्हा होईल तर नाही आहे, तर नाही आहे. आणि इथे मात्र पुनरागमन संदीप पाटीलचं. झेल टिपला सुमितचा, पहिला धक्का बसला वैष्णवी 11 कोलाड टीमला. धन्यवाद निखिलजी भोईर ओव्याचे मानचे खरं तर सहकारी, त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत. तर पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 कोलाड टीमला. मोठा धक्का बसला, सुमित कॅप्टन मैदानाच्या बाहेर गेला. परंतु तिसऱ्या क्रमांकावरती मिस्टर परफेक्ट आपण पाहता मैदानामध्ये दाखल होतात योगेश पवार. मी मगाशी उल्लेख केला खरं यंदाचा हंगाम रबर बॉल क्रिकेट अक्षरशः या खेळाडूने गाजवलं आणि सातत्याने आपण पाहिलं चांगलं योगदान या खेळाडूचं राहिलंय. आपल्या रायगड टेनिस क्रिकेट विश्वासाठी, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वासाठी या खेळाडूने मात्र चांगलं योगदान दिलंय. तो खेळाडू योगेश पवार मैदानामध्ये दाखल होतोय. आता मोठ्या कामगिरीची अपेक्षा राहील या खेळाडूकडून आपल्या टीमला. संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून एक मोठी जबाबदारी त्यालाही स्वीकारावी लागेल. या मॅचच्या दरम्यान 80 धावांचं टार्गेट. फ्लड लाईटमध्ये आपण आता आहोत. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट RPL सीझन 5, 5वं पर्व ज्यावर आहे तमाम रायगड वासियांना गर्व अशी ही स्पर्धा आपण पाहताय आज ओवे नगरीमध्ये. डावाला सुरुवात झाली. अंगद पाटील प्रमुख गोलंदाज आपली छाप सोडत असताना
एक विकेट त्याला मिळालाय. 3 चेंडूमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या. महत्वाचा पहिला धक्का सुमित डोंगरेच्या स्वरूपात बसला वैष्णवी इलेव्हन कोळा टीमला. सुरुवात झाली आहे. खरं तर मागचा इनिंगचा आपण संपूर्ण जर उल्लेख केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये आय थिंक 67 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र फक्त 22 धावा खर्च केल्या. 57 धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये, त्यानंतर 22 धावा आल्या. कमबॅक पाहायला मिळालं वैष्णवी इलेव्हन कोलाड टीमचं आणि इथून देखील सातत्य टिकवायचं आहे. फुल टॉस हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय बॉलला मिडॉनच्या दिशेमध्ये. अनुभवी खेळाडू खरं तर योगेश पवार आहेत. त्यांच्याकडे टेक्निक आहे, त्यांच्याकडे टेम्परामेंट चांगला आहे आणि ताकद देखील तितकी सुंदर आहे. टायमिंग देखील तितकंच लाजवाब त्यांच्याकडे आहे. परिस्थिती अनुरूप खेळ करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि इथे मात्र तीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली. सिंगल घेत एंड बदलला. धावसंख्यात स्कोर कार्डमध्ये आपण पाहता या ठिकाणी एक खेळाडू बाद 7. 2 डाव्या हाताचे फलंदाज मैदानामध्ये. वलभगावचा हा खेळाडू ज्याने देखील अनेक स्पर्धांमध्ये मालिका मिळवून बाईक पटकावल्या तो म्हणजे विनय गावण. स्टॅकिंग एंडवरती अंगदचं हे षटक. पॉवर प्ले ऑन. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट आले होते. थोडंसं व्हेरिएशन धीम्या गतीचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला अंगदकडून. चांगलं कमबॅक पहिल्याच ओव्हरमध्ये होताना आपण पाहताय. फिल्डिंग करत असताना चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी या टीमसाठी इनामपुरी गावचा हा खेळाडू मैदानामध्ये अंगद. त्यांना आपण पाहताय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये उस्मान स्वतः कॅप्टन सज्ज होताना. 5 चेंडू फेकले, आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. पुढचा चेंडू आपण पाहताय यावेळेला देखील आपण पाहिला कटर बॉलचा वापर. बॉल थोडासा आतमध्ये आला, बॅट अँड पॅडच्या मधून ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैष्णवी इलेव्हन कोलाड टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली आहे. एक खेळाडू बाद 7. केपीसी इनामपुरी टीम आपण जर पाहिली उस्मान पटेल स्वतः कॅप्टन. विजय बालाजी त्यांना आपण पाहता. सोहेल शेख, अंगद पाटील, संदीप पाटील, संतोष कुवर, अली पटेल, फहाद कलबस्कर, साहिल गायकर, निकेश म्हात्रे, रोहन कोळी, आदित्य मस्कर, सचिन म्हात्रे, कुणाल पाटील हा स्क्वॉड आपण पाहता या ठिकाणी. खरं तर चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी या टीमचा एका बाजूने आपण पाहू शकाल. या ठिकाणी वैष्णवी इलेव्हन कोलाड टीम देखील तितकीच ताकदवर. स्वतः कॅप्टन सुमित डोंगरे, योगेश पवार, निखिल पाटील, विजय मुकादम, सूरज पाटील, पंकज घाडगे, अंबादास शिंदे, विनय गावण, हसमत कादरी, दिनेश खुटीकर, एमन अरब, यश पारंगे, राज बिरगावले, शुभम दुबे हे खेळाडू तुम्ही पाहताय. खरं तर बॅटिंग टीमच्या खेम्यामध्ये चांगला खरं तर स्कॉट दोन्ही संघामध्ये पाहायला मिळाला. परंतु इथे वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. एका बाजूने अनुभवी गोलंदाज विजय बालाजी, डेरवलीचा हा खेळाडू ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस फक्त दिशा दिली. लेदर क्रिकेटचा मोठा दांडगा अनुभव योगेश पवार या खेळाडूकडे आहे आणि खरं तर आपण पाहिला महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट देखील खेळलेले हे खेळाडू आहेत आणि त्यांच्या नावाचं एक स्टँड तुम्हाला पेन नगरपालिकेच्या क्रीडांगणामध्ये देखील पाहायला मिळेल. हा खरं तर त्यांच्या क्रिकेटमधल्या कारकिर्दीची पोच पावती म्हणून संबोधले जाईल. एक उल्लेखनीय खेळ खरं तर कारकीर्द त्यांची राहिली. सिंगल घेत पुन्हा एकदा एंड बदलला. 8 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेला फुल टॉस हलक्या हाताने फक्त बॉलला उडवलंय. बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग चेस होता आणि बॉल मात्र चालला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. विनयच्या बॅटमधून आलाय हा चौकार. इनफिल्डला क्लिअर केलं. मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. विनय गावंड या खेळाडूच्या बॅटमधून 4 धावा. मच निडेड 4 असं म्हणावं लागेल. अत्यावश्यक हा चौकार होता या इनिंगमध्ये. कारण सुरुवात थोडीशी आपण जर पाहिली खराब झाली. यॉर्कर खोदून काढला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी दिशेने खेळण्याचा प्रयत्न पडतो. समोर सर्कल या सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड केलंय. दरम्यान आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी ऍड होईल बॅटिंग करत असताना वैष्णवी इलेव्हन कोलाड या टीमच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहता 1.3. चेंडूचा खेळ संपलाय. एक खेळाडू बाद 13 अशी धावसंख्या. धावफलकावरती हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण पाहताय ऑन ड्राईव्ह
मिड विकेट क्षेत्राकडे सिंगलला डबल मध्ये परावर्तित करायचं आहे, घाई झाली आहे आणि अतिशय वेगाने दुसरी रन देखील कंप्लीट. कव्हरसाठी खेळाडू नव्हते बघा. कॉलिंग चांगलं आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. थोडंसं ताळमेळ बिघाडलंय फिल्डिंग त्या टीमच्या माध्यमातून. जिथे सिंगल होती तिथे मात्र 3 धावा आल्या. 3 रनने मात्र संघ पुढे जाईल. एकूण धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये 16. एक रन अतिशय महत्वाचे आहे, कारण या क्रुशियल कंडिशनला कशी फलंदाजी करायची याचा प्रचंड चांगला अनुभव हा योगेश पवार या खेळाडूकडे आहे. अनेक उन्हाळे पावसाळे ज्याने या क्रिकेटमध्ये पाहिलेत, त्यामुळे खरं तर आपण पाहिला चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या परिस्थितीनुरूप अनुरूप आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळ होत असताना सिंगल टेबलला महत्व देत आहेत. डावाला पुढे घेऊन चाललेत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आक्रमण देखील पाहायला मिळेल. पण एका बाजूने देखील आक्रमण करण्यापर्यंत विनयचा राहिला होता. पॅरल स्ट्रोक आणि फटका फसला, झेल टिपला त्या ठिकाणी अंगद पाटील या खेळाडूने. दुसरा धक्का बसला वैष्णवी 11 कोलार टीमला. धक्का बसला 16 या धावसंख्येवरती. विनय गावंडला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. 80 धावांचं टार्गेट. संध्याकाळचं हे सत्र. फ्लड लाईट ऑन झाल्यात आणि नवीन खेळाडू यावेळी आपण पाहता कामोटे शहरातला खेळाडू पंकज घाडगे यावेळी 4थ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झालाय. एक पार्टनरशिप हवी आहे. तर या क्षणाला बॅटिंग करताना वैष्णवी 11 कोलार टीमला जर का एखादी पार्टनरशिप झाली चांगल्या धावसंख्येची तर नक्कीच या धावाही चेस केल्या जाऊ शकतील. परंतु इथे ड्यू फॅक्टर ऑन, थोडंसं थंड क्लायमेट झालं आणि अशा परिस्थितीचा ॲडव्हान्टेज मात्र फिल्डिंग टीमला नक्कीच मिळेल. चांगलं कमबॅक विजय बालाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिली सिंगल, त्यानंतर 4, तदनंतर सिंगल, 4थ्या बॉलवरती तिहेरी धाव, 5व्या बॉलवरती विकेट आणि या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू. यावेळेला फटका फसलाय, फ्लिक केला होता. बॉलने उंची घेतली आहे, अंतर कमी कापलं, प्रयत्न चांगलं होतं. खरं तर स्क्वेअर लेग मध्ये बॉल लँड झाला. शॉर्ट फाईन लेग मधला फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला होता चेंडू खाली, परंतु जीवनदान मिळालं. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि 2 षटकांचा खेळही संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वैष्णवी 11 कोलाड या टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद 18. दोन ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये या ठिकाणी अजूनही 62 धावांची गरज, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट हा थोडासा वाढलाय. सुरुवातीच्या षटकामध्ये 7 धावा आणि त्यानंतर या षटकामध्ये आलेल्या 11 धावा, एकूण 18 धावा आपण पाहिल्या. अजूनही मैदानामध्ये टीमचा प्रमुख खेळाडू आपण पाहता मैदानामध्ये आहेत योगेश पवार, त्यांच्या बरोबरीने पंकज घाडगे. आघाडीचे दोन्ही खेळाडू बाद झाले. सुमित बाद झाला, त्यानंतर विनय देखील बाद झाला. जबाबदारी आता एक मोठ्या पार्टनरशिपची राहील. खरं तर या ठिकाणी दोन्ही खेळाडूंवरती. अंगद पाटील सेकंड स्पेल मध्ये आलाय. 3ऱ्या षटकामध्ये वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक फेकण्यासाठी अंगद पाटीलला आपण पाहताय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट यावेळी सज्ज होताना स्विच हिटचा प्रयत्न होता. मागे अली पटेल आहेत त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. बॉलला फील्ड करत असताना एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत 19, 2 खेळाडू बाद. अजूनही येणारे 23 चेंडू आणि 61 धाबांची गरज. खरं तर ॲव्हरेज कॅल्क्युलेशन जर का मेंटेन ठेवता आलं असं पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर हा सामना थोडा सोपा झाला असता. काल रात्री आपण पाहिले होते. खरं तर लो स्कोरिंग सामने देखील हाय व्होल्टेज झाले आणि सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाल्या. रायगड ठाणे ज्या एक्झिबिशन मॅच आपण पाहिल्या आणि अशीच लढत आता खरं तर मैदानामध्ये आहे. कारण एका फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल, कारण टार्गेट थोडंसं मोठं आहे. कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करताय, आपला माइंडसेट कसा असेल, सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला दाखवावा लागेल मैदानामध्ये. यावेळेला स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला बॉल. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल ती म्हणजे 2 खेळाडू बाद 20 धावा या धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही
60 धावांची गरज. संध्याकाळ होत चालली आहे, प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढू लागली आहे, स्पर्धेची क्रेज प्रचंड वाढली आहे. यावेळेला टायमिंग स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकअप द डिलिव्हरी आपण पाहिलं, थोडंसं व्हेरिएशन अंगद पाटीलचं या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. सोहेल शेख चेंडू खाली आला, एक धाव आणखीन ऍड होईल, धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचेल. 59 रन अजूनही करायच्या आहेत. दिल्ली अबिबी दूर आहे, परंतु इथे तुम्हाला योगेश पवार पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत वैष्णवी 11 कोलाड या टीमला. जोपर्यंत योगेश असतील मैदानामध्ये तोपर्यंत आपण पाहता या सामन्यामध्ये बरंच काही तुम्हाला चित्र पाहायला मिळेल, कारण वैष्णवी 11 कोलाड टीममध्ये अगदी डेट ऑर्डरपर्यंत चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे धावा चेस करणं इतकं कठीण काम त्यांच्यासाठी नसणार आहे. बघा लाहूड अपील, जोरदार अपील झाली आहे, मैदानामध्ये देखील अपील झाली आणि पाठीराखी देखील त्या ठिकाणी अपील करत असताना लेग बाईटचा इशारा. जावेद फरीद सर मैदानामध्ये अनुभवी, खरं तर पंच, सिनियर पंच. अगदी योग्य निर्णय. थाय पॅडला बॉल स्पर्श करून मागे गेला होता, त्या ठिकाणी लेग बाईज घोषित त्यांनी केलं, त्यामुळे एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा मिळेल. सिंगल डबल, थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. एक एक रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. अजून कधी त्यांना पार्टनरशिप बिल्ड करायचे, डावाला पुढे घेऊन जायचं आणि अगदी मोक्याच्या क्षणाला त्यांना आक्रमणे देखील करायचे आहेत. 22 2 खेळाडू बाद 22 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती. यावेळेला देखील आपण पाहिला पुन्हा एकदा बॅकअप दॅन. खरंच तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रीप पाहिली असेल, जेव्हा बॉल त्याने डिलिव्हर केला अंगद पाटीलने, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टर्न होतोय आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल पंकज घाडगे यासाठी पाहायला मिळाला. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल रन देखील फार महत्वाच्या राहतील. तुम्ही जितका स्कोर कार्ड हलता ठेवाल तितका प्रेशर तुमच्यावरती कमी होईल आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेला फुल लेन बॉल आणि ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय. योगेश पवार निघालेत, बघा काय फिटनेस आहे. क्विकली दुसऱ्या रनचा कॉल त्यांचा पाहायला मिळाला. सतत प्रॅक्टिस त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती. आणखीन 2 धावा या खरं चेंडूवरती आल्या. 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा धावफलकावरती, 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच विनर विपक्ष विनर अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. सोनाई 11 तळेगाव विपक्ष या सामन्यातला विनर संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन तुम्ही आज रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये पाहताय. नेक्स्ट बॉल शॉट ऑफ लेन पूल करायचा होता, इथे एज घेऊन बॉल मागे चालला, विकेट किपरच्या हातामध्ये. शेवट गोड केला या षटकाचा अंगद पाटीलने, फलंदाज बाद झालाय पंकज घाडगे. 3 षटकं देखील संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती. 3 खेळाडू बाद 24. आता येणाऱ्या 3 षटकामध्ये अब तक 56 धावा करायच्यात आणि ह्या ऐकण्यासाठी आपण जाऊया, आवाजामध्ये करूया बदल. यानंतर पुढच्या 3 षटकासाठी जॉईन होतील आमच्या समवेत काका सर. मान मिलतो या दादाला, मान मिलतो या दादाला. 37 नंबरवाला आमचा कैलास दादाला. 37 नंबरवाला आमचा कैलास म्हात्रे आला. 37 नंबरवाला आमचा कैलास दादाला. 37 नंबरवाला आमचा कैलास म्हात्रे. धन्यवाद रोशन पाटील. आपण पाहिलं तर अंगद पाटीलची जबरदस्त गोलंदाजी. ज्या खेळाडूने खरं तर अखाते देश देखील गाजवले, भारतभरातल्या अनेक क्रिकेट स्पर्धांनी गाजवल्या. कारण अंगद पाटीलने पहिलं षटक जे फेकलं त्यामध्ये निश्चितच सुमित डोंगरेसारखा खेळाडूला मात्र मैदानातून परतवलं. 7 धावा त्यांनी खर्च केले होते. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला त्या षटकात देखील धावाचं योगदान हे मात्र त्यांनी फार कमी दिलं. विकेट देखील प्राप्त केलं आणि 2 विकेट 2 षटकांमध्ये घेतला. आणि आपण रायगड जिल्ह्याचा एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, अनेक क्रिकेट स्पर्धांचं निश्चित योगदान खेळाडू. का? कारण मागच्या षटकात त्यांनी फक्त 6 धावा दिल्या, म्हणजे 2 षटकामध्ये त्यांनी 13 धावा या ठिकाणी खर्च केले आणि 2 विकेट प्राप्त केले. हे खरं ते योगदान या ठिकाणी पाहिलं आणि सुमित डोंगरेसारख्या एक खतरनाक खेळाडूला मात्र मैदानातून परतवलं, हे आणखीन एक योगदान मिळेल. आता मात्र आपण पाहणार येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये खरं तर 3 षटकानंतर आपण पाहतो ड्रिंक्स गाडी या ठिकाणी मैदानामध्ये जाते. हे खूप चांगलं योगदान अर्थातच सन्माननीय कैलासदादा म्हात्रे सर आहेत, त्याचबरोबर गुरुदादा म्हात्रे सर आणि त्यांचे सर्वच आयोजक यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग पर्व 5वं याच्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. प्रत्येक ठिकाणचं आयोजन नियोजन हे खूप चांगलं योगदान ते पाहायला मिळालं.
फलंदाज आपण तर योगेश पवार जो रणजीपट्टू आहे पेंटचा खेळाडू ज्याचं आम्ही आताच रोशन पाटील सरांनी वर्णन केलं की त्यांच्या नावाने देखील स्टेजला नाव देखील दिलेलं आहे. सचिन तेंडुलकर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये हे चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. कमल्या मामा सरांचे या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तिचं क्रिकेटमध्ये आवड हे निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपलचे युद्धाहवान पाहतात. अर्थात 56 धावांची गरज येणारी 3 षटकं 18 चेंडूमध्ये अब तक 56ची गरज इथे मात्र पाहायला मिळेल ती वैष्णवी लेवून कोलाड या संघासाठी. वळी आपण मैदानाकडे नवीन षटकन गोलंदाज विजय बालाजी यावेळी पहिला चेंडू बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहायला मिळतं चेंडू तशी चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र वेगाने 2 धाव इथे पूर्ण केले. इथे खरं तर चौकार आणि षटकारांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच विजय बालाजीची जी गोलंदाजी जी शॉर्ट ऑफ रनिंग गोलंदाजी तो करतोय मागच्या षटकाचा विचार केला ज्यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या सफलता घेण्यामध्ये तो यशस्वी ठरला होता. कारण आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत आणि धावा दाखल येऊन पोहोचल्या त्या 26. एक निश्चित या ठिकाणी योगदान मिळालं. 80चं लक्ष. पुन्हा एकदा छोटा आपली फिरकी गोलंदाजी टाईपची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. विजय बालाजी तयार. पुढे चेंडू हा चेंडूला पाहिलं योगेशदादा पवार यांनी इथे पाहिलं चेंडू स्वैर पंचाने इशारा केला आहे. पंचांच्या भूमिकेत आपण जावेद फरीसर कल्याण आणि रमेशजी मातेसर सागाव डोंबोली यांना पाहतात. आणि अर्थातच गुणलेखनाची योगदान कांचनदादा पालकर यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. खूप अचूक योगदान त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते योगदान आहे. लाईट सगळे ऑन झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी फ्रंट फूट गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न जमीन निश्चितच खेळपट्टीचा वापर करत असताना चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो बॅकफूट स्क्वेअर क्षेत्रामध्ये जे ड्रिप स्क्वेअरला क्षेत्रक्षक होता. अतिशय सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. यष्टेच्या दिशेने चेंडूची फेकी केली. 1 धावीचं आणखी योगदान मिळालं. 1 धावीच्या माध्यमातून यावी योगेश पवार यांची धावसंख्या धावपलकावर जाऊन वैयक्तिक जाऊन पोहोचते 9 धावपलकावर आणि धावपलकावर येऊन पोहोचतात त्या 28 फक्त. 3 गडी बाद 28. या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर निश्चितच मोठे फटक्यांची गरज आहे. तर व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय स्थानीय लोकाधिकार समिती भारतीय कामगार सेना ATMCचे आदरणीय तुकाराम गवळी साहेब इथे उपस्थित होत आहेत. तर गवळी साहेब आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती आदरणीय नंदकिशोर कासकर साहेब उपस्थित होत आहेत. आपलं देखील स्वागत आहे. आणि उपाध्यक्ष स्थानीय लोकाधिकार समिती आदरणीय रवींद्र पवार साहेब आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे कमलाकर पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आमचे समालोचक मित्र विनोद जगदाले हे देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वागत. हिंदू संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडूला फेकून दिलाय आणि आला एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकात साधावांसाठी. धावपल इथे येतात. योगेश दादा पवार यांच्या माध्यमातून आलेला हा सुंदर फटका षटकार पाहायला मिळाला. वाडिश लांगॉन क्षेत्रामध्ये मारलेला एक अतिशय गगनभेदी गगनचुंबी षटकार. याच खरं तर फटक्यांची गरज आहे ती वैष्णवी कोलाड संघाला. पण दुसरीकडे चॅम्प्स KPC इनामपुरी संघाची गोलंदाजीचा विचार केला. दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळी थोडासा फुटो चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. यावेळी बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1च धावी ते मिळेल. टिपेक्षा कव्हर क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयत्न. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 1 धाव जाऊन पलटी संघाला आणि धावपकात वाढवते ती 36. 36 धावा. पुन्हा एकदा समोर मात्र खेळण्यासाठी यश पारंगे फलंदाज आणि गोलंदाज विजय बालाजी आपल्या बॉलिंग वर्कवर. पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी हवेतून खेळलाय पण तो क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे मात्र कोणती चूक करत नाही आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक यश मिळते ती चॅम्प्स KPC इनामपुरी संघाला.
16 धावा जमवल्यात, पण त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटचा स्पर्श निश्चित होतोय. शॉर्ट थर्ड म्हणजे ते कट केले चेंडूला. एक धावेचं फक्त इथे पुन्हा एकदा योगदान मिळेल आणि एका धावेने धावफलकात पुन्हा एक धाव वाढवतील. षटक क्रमांक 5. गोलंदाज साहिल गायकर. एकटपाडाचा हा गोलंदाज या ठिकाणी जसं अंगद पाटील आणि विजय बालाजी यांनी जी गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी दिशा आणि टप्पा अतिशय व्यवस्थित फलंदाजाला पूर्ण बांधून ठेवलंय, त्यामुळे कोणते यश त्याला मिळत नाही. पुढे चेंडू यावे पहा. टप्पा अतिशय चांगला आहे. मधल्या यष्टीच्या दिशेने आतमध्ये येणं चेंडूवर फ्रंट फुटत जा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात केवळ एकच धावेचं योगदान मिळेल निखिल पाटील यांना. निखिल पाटील यांच्या धावसंख्या देखील आपलं खातं उघडलं गेलं. एकूण धावफलकावरती 40 धावा, अर्ध लक्ष पूर्ण केले. अजूनही 40 धावांची गरज आहे सामना जिंकायला. आणि समोर मात्र योगेशदादा पवार. गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. आपण पाहतात या ठिकाणी लॉंग ऑफ लाईक डीप लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. दरम्यान पुढील चेंडू हवेत आहे. त्याच बाजूला निश्चित क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र जी संघनायकांनी निश्चितच क्षेत्ररक्षण बदल केला होता त्याचा फायदा इथे मिळाला आणि फलंदाज मैदानातून बाहेर. प्रचंड दडपण आणि या दडपणांच्या याच्यात गोलंदाजांनी केलेलं खूप चांगलं योगदान. या तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी अर्थात चेंडूच्या फेकीबद्दल या ठिकाणी निश्चित ऑब्जेक्शन घेतलं गेलं. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत आणि पाहतील त्यांचा निर्णय आपल्याला इथपर्यंत मिळेल. तर पाहूया फेकीचं ऑब्जेक्शन ज्याला म्हणलं होतं या ठिकाणी घेतलं गेलं. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जाईल आणि त्यानंतर निर्णय याला आपल्याला अपेक्षित आहे. तर या ठिकाणी मात्र एक चांगले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी जर पाहायला मिळाली तर चॅम्प्स KPC इनामपुरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि फलंदाज बाद असल्याचा निश्चित इशारा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेला आणि अशा प्रकारे मैदानातून बाद. या डीजे तर या ठिकाणी योगेश दादा पवार यांना मात्र मैदानातून परतावं लागलं, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. कारण एक षटकाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 11 चेंडू फेस केले, 17 धावांचं योगदान दिलं. एक चांगलं निश्चितच फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दडपण झुकण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाजून परतले आणि आतापर्यंत आपण पाहिलेले 5 फलंदाज गमावलेत आणि धावफलकावर येऊन पोहोचले. 40 धावांची अजूनही गरज आहे आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल निखिल पाटीलला साथ देईल. तो फलंदाज आमचे गुणलेखक कांचन दादा पालकर यांच्या माध्यमातून पाहत आहेत ते ऐमान अरब यावी नवीन फलंदाज मैदानात येतोय. डावकर फलंदाज आहे. यावी हवेतून चेंडूला फटकावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे कव्हरला. इथे चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र केवळ एकच धावफलकावर इथे नोंदली गेली. 1 धावेचं योगदान मिळते ते अरमान अयुबला. एका धावेने त्याने आपलं खातं उघडलंय आणि धावफलकावर जाऊन पोहोचते 41. 39 धावांची अजूनही गरज आहे. 80चं लक्ष, 41 धावा धावफलकावर, 39 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 5 मार्गस्थ मैदानामध्ये या असताना स्वैरचा इशारा इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 1 धाव, आणखीन धावफलक येते. 38 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची खरं तर बरसात पाहण्यासाठी या ठिकाणी आमचे लाडके मायबाप प्रेक्षक निश्चित मोठ्या संख्येने इथे आलेत, परंतु चौकार षटकार येत नाहीत. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहिलं हा चेंडू आता मात्र पंच पुन्हा एकदा आपले हात जमिनीत समांतर करतात. दशोदा चेंडू खराब आहे, स्वैर आहे. 1 धावेचं योगदान आणि धावफलकात पुन्हा एकदा वाढ. गोलंदाज साहिल गायकरचा विचार केला तर त्याला अजून दिशा आणि टप्पा या ठिकाणी मालिन्याचं पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील. मात्र पंचांनी सांगितलं हा चेंडू अतिशय चांगला होता आणि अशा प्रकारे चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. गोलंदाज साहिल गायकर
पंचांच्या उजव्या हाताने यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचं तितकं चांगलं संपर्क नव्हतं. चेंडू पहिला जमीन सरपटत या ठिकाणी जातोय. एक धाव आणखीन एक धावफलक नोंदवली गेली आणि अशा प्रकारे एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 5 यावेळी मात्र समाप्त झाले आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर वैष्णवी विलान कोल्हाड संघाची धावसंख्या या धावफलकावर येऊन पोहोचते ती 44. म्हणजे 80चं लक्ष 44 धावा धावफलकावर इथे आल्यात. म्हणजेच येणारे षटक शेवटचं ज्याच्यामध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. चला तर हॅलो सोनाई 11 तलेगाव संघाचा संघनायक सूरज पाटील आपण उपस्थित राहायचं आहे. यानंतरचा जो सामना आहे विनर म्हणजे सोनाई 11 तलेगाव संघाने पहिला सामना जिंकलाय. तर आता या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्याची लढत असेल. तर सूरज पाटील आपण उपस्थित राहायचं आहे. सुंदर असं सूत्रसंचालन आपण या ठिकाणी पाहायला मिळते. ते आमचे संदीपजी पाटील रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस रात्र या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुढचा आवाज देखील त्यांचा तुम्ही समालोचनाच्या माध्यमातून ऐकणार. हिंदीचा एक सुंदर आवाज म्हणजे संदीपजी पाटील सर. तर या षटकाचा विचार केला साहिल गायकर यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या आणि अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आतापर्यंत धावफलक धावा 44. आता 5 फलंदाज गमावलेत आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी फुलटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला वाडीस लॉंगॉन क्षेत्रामधून चेंडूला आरपार पाठवलं आणि आला एक सुंदर दमदार चौकार. सचिन म्हात्रे इनामपुरी गावाचा हा गोलंदाज. याला पहिल्या चेंडूवर एक सुंदर फटका चौकाराच्या माध्यमातून निखिल पाटील यांनी योगदान दिले. पुन्हा एकदा यावेळी हवेतून खेळलाय आणि चेंडू आपण पाण्यात सीमारेषे पलीकडे जाईल. येतोय एक दमदार गगनभेदी गगनचुंबी षटका. दोन चौकार एक चौकार आणि एक षटकार इथे पाहायला मिळाले सचिन म्हात्रे या गोलंदाजीवर. आणि अतिशय चांगली निखिल पाटील जो 6व्या क्रमांकावर फलंदाज आहे. एक षटकार आणि चौकारच्या माध्यमातून तब्बल 12 धावफलक खेळतोय. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्यासाठी उस्मान पटेल यष्टेशक यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि आणखीन एक धक्का वैष्णवी विलान कोल्हाड संघाला. पण त्या ब्लॅक स्क्रीनच्या साईडला बसायचं आहे. समोरून उठायचं आहे. प्लीज दोन्ही ज्या स्क्रीन आहेत त्या खाली करायच्या आहेत. हॅलो हा तुम्हीच हा उठा तुम्ही दोघे जण हा साईडला भरपूर जागा आहे आपल्याकडे. ओके थँक्यू. धन्यवाद संदीपजी पाटील. या ठिकाणी आपण पाहायला मिळतं निखिल पाटील या ठिकाणी मैदानातून परतले ज्याने 12 धावांचं योगदान दिलं. येणारे शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू गुडलिंग स्पॉट चेंडू बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. यष्टेच्या हातामध्ये अर्थात उस्मान पटेल यांच्या हातून चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगतात 26 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. गोलंदाज सचिन म्हात्रे जे इनामपुरी गावाचा हा खेळाडू एक चांगले योगदान या ठिकाणी त्यांनी देखील अंतिम षटकामध्ये दिले. दडपण जे आपल्याला पाहिलं वैष्णवीला कोल्हाड संघाचं आहे. कारण पुढील चेंडूसाठी या ठिकाणी मात्र या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सोयीचा इशारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावेचे योगदान. खरं तर सोयीच्या मधून धावाला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न निश्चितच झालाय वैष्णवी कोल्हाड संघाच्या माध्यमातून. परंतु विजयी लक्ष्य जे म्हणलं तर त्या विजयी लक्ष्यापासून खूपच दूर आपल्याला पाहिलं. 25 धावांची अजूनही गरज. पुन्हा एकदा पुढील चेंडू यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतला. 1 बाउंड चेंडू असेल. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. या ठिकाणी पंचांचा इशारे चौकार. 4 धावांचे योगदान. अहमदास याच्या माध्यमातून आलेला पहिला चौकार
2 चेंडूचा त्यांनी सामना केला, 4 धावांचं योगदान दिलं, 21 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते अखेरचा चेंडू, या षटकातला अखेरचा चेंडू.